मित्रांनो, स्वामींचे 9 गुरुवार व्रत केले तर या सगळ्या गोष्टी मिळतील. जो संकल्प कराल तो पूर्ण होईल. जे पहिल्या दिवशी मागाल ते 9 गुरुवार पूर्ण होण्याआधी किंवा 9 गुरुवार पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नक्की मिळेल. मित्रांनो, श्री स्वामी समर्थांचे भक्त 9 गुरुवारचे व्रत करत असतात. स्वामींचे हे 9 गुरुवारचे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात. तसेच जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच जीवनात यश मिळवण्यासाठी व कुटुंबात सुख समृद्धी नांदावी यासाठी भाविक गुरुवारचे हे व्रत करतात. मित्रांनो, जसं गुरुचरित्र पारायण आपण करतो आणि त्याचे लाभ जसे आपल्याला मिळतात, तसेच स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत केले तर आपल्याला लाभ मिळतात. या व्रताची सुरुवात तुम्ही कोणत्याही महिन्यात कोणत्याही गुरुवारपासून करू शकतात. 9व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करून पहिल्या गुरुवारी व्रताला आरंभ करावा. पहिल्या गुरुवारीच व्रताचा संकल्प करावा. या गुरुवार व्रताची एक पोथी मिळते, जी तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकतात. श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत अशी ही पोथी मिळते. तर या पोथीमध्ये सर्व साहित्य, पूजा विधी आणि जी कथा आहे 9 गुरुवारच्या व्रताची, ती कथा सुद्धा दिलेली आहे. साध्या सोप्या पद्धतीने आपण उपवास करायचा आहे. उपवासाच्या दिवशी तिखट मिठाचं खायचं नाही. फलहार आपण करू शकतो. सकाळीच पाठ मांडून स्वामींचा फोटो ठेवून किंवा मूर्ती ठेवून एक नारळ ठेवून फुलं, अगरबत्ती, दिवा लावून स्वामींची पूजा करायची आणि पोथीमध्ये दिलेली कथा वाचायची आहे. अशा रीतीने हे 9 गुरुवार व्रत तुम्हाला करायचे आहे. मध्ये काही अडचण, सुतक आलं, प्रॉब्लेम झाली तर तो गुरुवार सोडून द्यायचा. त्या गुरुवारी फक्त उपवास करायचा, परंतु तो गुरुवार मोजायचा सुद्धा नाही. विधिवत पूजा करून, कथा वाचून, श्री स्वामी समर्थांची अष्टनामावलीचे पठन करून तुम्हाला ही कथा वाचायची आहे आणि 9 गुरुवारचे व्रत पूर्ण करायचे आहे. जोही भक्त मनोभावाने, श्रद्धेने, विश्वासाने स्वामींचे हे 9 गुरुवारचे व्रत करतो, त्याच्या मनातील सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतात. त्याच्या जीवनात यश मिळतं, कुटुंबात सुख समृद्धी नांदते आणि जीवनातल्या सर्व अडचणी, सर्व दुःख, दरिद्री, गरिबी स्वामी महाराज दूर करतात. तर प्रत्येकाने स्वामी समर्थांचे व्रताचे नियम, पूजाविधी, व्रतकथा वाचून 9 गुरुवारचे व्रत नक्की करावे. आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.